खरं नियोजन कमिटीमध्ये असणारे आमचे सन्माननीय मित्र शाहवाडी तालुक्याचे जुनी पेन्शन चे अध्यक्ष श्री उमेश कुंभार सर, त्याचबरोबर अविनाश कुंभार सर, राहुल सातपुते सर, तोशी पटेल सर, बांधा सुतार सर, या सर्वांचं मोलाचं असं सहकार्य लाभलं। खरोखर हे नियोजन करण्यामध्ये मैदानातलं प्रत्यक्ष या सर्व मंडळींनी बहुमोलाचं काम पाहिलं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। खरोखर खरी भूमिका तर सदाभाऊंचीच आहे। सर्व श्रेय सर्वांचा मागा असणारा पाठीराखा म्हणून ज्यांना बघितलं जातं ते सदाभाऊ कांबळे सर यांचंही मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं। भाऊ तुमचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आहे। चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी पहिलं षटक आणि आपलं संघाचं सुद्धा पहिलं षटक। पहिल्याच ओव्हरमध्ये जर का विकेट मिळवली तर त्या बॉलरसाठी दिवशी किराणा स्टोअर्सचे तुषार दिवशी आप्पा यांच्याकडून 200 रुपयांची कॅश प्राइज मिळणार आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली तर तुषार दिवशी आप्पा। गोलंदाजी अंतिम महामुकाबला आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे। पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार अशा टाळ्या वाजवून या सर्व खेळाडूंचा उत्साह या ठिकाणी वाढवायचा आहे। चला सर्वांना विनंती आहे। गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक, आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी राहुल सर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर त्यांचा सामना करतील सचिन सर। बघूया पहिला चेंडू, शॉटॉनचा चेंडू लॉग ऑनच्या दिशेने 6 धावेसाठी आणि बॉल जातोय चेअरमन चषक 2026 चा खणखणीत असा षटकार। डीजे आम्ही आता इथं थांबणार नाहीत। गाडी सुसाट चंदगड टस्कर्स पुन्हा एकदा अतिशय खोलवर टाकला हा चेंडू, निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू, अचूक टप्प्यावरचा चेंडू या ठिकाणी राहुल यांच्याकडून गोलंदाजी मार्कवर। बघूया पुढचा चेंडू राहुल आणि सामना करतील सचिन आणि राहुल यांच्यामधलं ही घमासम युद्ध या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। बघूया पुढचा चेंडू राहुल यांचा सामना करतील सचिन। पुन्हा एकदा हलक्या बॅटने बॉल जातोय सीमा रेषा लगेच। बघूयात किती धावा मिळत आहेत। या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज, सुंदर असे रनिंग द बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळाली सचिन आणि सूरज यांच्याकडून। तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत, तगडे संघ आहेत। दोन्ही संघ समोरच्या प्रतिस्पर्धी स्पर्धेला पराभूत करून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे। अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी सचिनच्या बॅटमधून आणि युवराज त्या ठिकाणी, आणि हा युवराजच्या चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटला। ही मोठी चूक म्हणावी लागेल करवीर संघाकडून। कुठंतरी महागात पडणारा हा कॅच, हा अंतिम सामन्याचा पहिला कॅच या ठिकाणी आणि बेस्ट फिल्डर असणारा क्षेत्ररक्षक युवराजच्या हातातून सुटला। कॅच विन मॅच असं म्हणायला काय हरकत नाही। खरोखर कॅचेसला खूप महत्व असतं, कॅचेस विन मॅचेस। पुन्हा एकदा सूरज स्ट्राइक बॅट्समॅन सामना करतील राहुल यांचा। राहुल वर्सेस सूरज। आत्ताच या ठिकाणी आलेले सरुड गावचे जुने जाणते खेळाडू प्राध्यापक डॉक्टर डी आर पाटील सर यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने। राहुल सरांचा चेंडू, सामना करतील सूरज सर। पुन्हा एकदा हलक्या हाताने टोललेला चेंडू मिड ऑनच्या दिशेने।
एक रन घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. या एक रन नंतर संघाची धावसंख्या होते ती 8. अतिशय चुरशीचा हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय डी.आर. पाटील सर यांचा सत्कार या ठिकाणी नियोजन कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. बी.के. पाटील सरांना विनंती आहे की कृपया हा सत्कार संपन्न करावा. अतिशय खोलवर टाकला हा चेंडू, अचूक टप्प्यावर टाकला चेंडू. एक ओव्हर समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या आहेत 8. सावध सुरुवात, पवित्र सुरुवात अशी म्हणायला काही हरकत नाही, कारण थोडासा अंदाज घेतला जातो बॉलिंगचा. आणि सलामीवर जोडी म्हणून मैदानात असणारी सूरज आणि सचिनच्या रूपामध्ये चंदगड संघाकडून खेळते. ही जोडीने पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ करून आपल्या संघाला फायनलीमध्ये धडक मारून दिली. ही दोन्ही तगडे फलंदाज आहेत. तितक्या ताकदीचा असणारा करवीर संघाचा युवराज पाटील हा गोलंदाज सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे असा युवराज पाटील. बघूया युवराज पाटीलचा पहिला चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू. कुठली युवराज पुन्हा एकदा खरोखर दृष्ट लागले काय म्हणायला हरकत नाही करवीर संघाला, कारण अतिशय सोपा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. कॅचेस इन मॅचेस व्हायलाच पाहिजे होता, परंतु काय, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. केव्हा काय घडू शकेल काही सांगता येत नाही. अतिशय सोपा झेल आणि चांगल्या एका उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडूकडून सुटतोय, ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे. खरोखर पुन्हा एकदा युवराज सरांचा चेंडू. पुन्हा एकदा सचिन सरांनी अतिशय चांगला टोलवला आणि थोडस मिस फिल्डिंग म्हणायला लागेल. पुन्हा एकदा कमबॅक या ठिकाणी युवराज सरांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या होत्या चंदगड संघाने 8. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर झालेले आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, तिसरा चेंडू प्रगतीपथावर युवराज पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर. बघूयात युवराज आपली कशी चुणूक दाखवतो आणि आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देतोय. अतिशय सुंदर असा फटका. डिक्लेअर झोन मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. डिक्लेअर 1 धाव. खरोखर करवीर संघाकडून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे मोठे फटकेबाजी करण्यामध्ये बॉलिंग तशा पद्धतीने टाकलेली नाही. चांगली बॉलिंग म्हणावं लागेल. युवराज पाटील आपला अनुभव पणाला लावतायत. थोडीशी त्यांच्याकडून जे मिस कॅच झालेले आहेत ते कुठेतरी भरून काढलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. अतिशय चांगली बॉलिंग युवराज पाटील यांच्या माध्यमातून करवीर संघाकडून. पुन्हा एकदा युवराज सरांचा चेंडू फेस करण्यासाठी सूरज सर. आतापर्यंत धावफलकावर 11 धावा सजलेल्या आहेत. बघूया चंदगड संघ किती धावापर्यंत मजल मारतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फलंदाज बीट झालेला आहे आणि सरळ चेंडू जातोय यष्टिरकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू या ठिकाणी. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते युवराज पाटील यांच्या रूपाने गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा युवराज सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा चांगला चेंडू, अचूक टप्प्यावरचा हा चेंडू या ठिकाणी युवराज पाटील यांच्या
माध्यमातून आपला पाहायला मिळतो. अतिशय सुरेख बॉलिंग, खरोखर यांची जर बॉलिंग
The Bluetooth device is ready. या ठिकाणी चंदगड संघाकडून धावफलकावर आतापर्यंत 21 धावा सजलेल्या आहेत. सुरेख बॉलिंग या ठिकाणी युवराजच्या रूपाने आपला गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय तगडा असं या बॉलिंगचं आव्हान या ठिकाणी चंदगड संघासमोर युवराजच्या रूपाने. एकही चेंडू बॅटला न लागू देता अतिशय सुंदर अशी सुरेख टप्प्यावर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी युवराजच्या रूपाने गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत या ठिकाणी 4 चेंडू या षटकामध्ये युवराजने हाताळलेले आहेत आणि धावा खर्च केलेले आहेत. फक्त वाईड आणि 1 अशी 2 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅट्समॅनचा अभ्यास करून या ठिकाणी टाकलेली गोलंदाजी. या ठिकाणी स्लोअर प्रकारचा चेंडू या ठिकाणी हाताळला आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. वन टू गो. या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी युवराजचा सामना करतोय तो DS. चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा युवराजने झेल कुठलीही चूक केली नाही आणि सुंदर असा झेल पकडला आपल्याच बॉलिंगवर आणि सुंदर 2 विकेट या ठिकाणी या ओव्हरमध्ये युवराजने घेऊन धावा फक्त खर्च केल्या 3 आणि विकेट मिळवल्या 2 आणि आतापर्यंत चंदगड संघ थोडासा अडचणीत सापडलाय. बघूया पुढचा फलंदाज संकटमोचक म्हणून आपल्या संघाला उभारी देतोय का. पुढचा फलंदाज येतोय फलंदाजीसाठी सतीश. आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून उभारेल का. आपल्या संघाला चांगल्या प्रकारच्या धावसंख्या सजवून आपला संघ अडचणीतून बाहेर काढेल का याची प्रचिती थोड्याच वेळात आपला मैदानावर प्रत्यक्ष पाहायला मिळेल. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी करवीर संघाकडून आतापर्यंत पाहायला मिळाली. 4 षटकानंतर असा स्कोर धावफलकावर सजलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत या महाअंतिम मुकाबल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता सांगू दुपारच्या वेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजीसाठी पहिलं वैयक्तिक षटक आणि संघाचं 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर घेऊन येत आहे तो अमर पाटील सर. अष्टपैलू हा सुद्धा खेळाडू फलंदाजीमध्ये 2 वेळा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच राहिला अमर. गोलंदाजी मार्कवर सामना करेल सचिन. बघूया सचिन आणि अमर मधलं युद्ध कशा प्रकारचं घमासान होतंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि या ठिकाणी किपरने झेल सुंदर पकडला आणि फलंदाज हा झेलबाद झालेला आहे. काय व्हायलंय असं म्हणायला काय हरकत नाही कारण चंदगड संघ अतिशय संकटामध्ये सापडलेला आहे. धावफलकावर लागत नाहीत आणि विकेट मागून विकेट जातात. आतापर्यंत 4 विकेट या ठिकाणी चंदगड संघाकडून गेलेले आहेत आणि डगआउटच्या दिशेने नाराज स्थितीमध्ये सचिन जातोय आणि पुन्हा फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेला आहे तो संदीपच्या रूपाने चंदगडसाठी फलंदाजी स्ट्राईक फलंदाज म्हणून आता संदीप. बघूया संकटमोचक म्हणून पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतोय आणि संघाला सावरण्यामध्ये यशस्वी होतोय का. अध्यक्ष चषक चेअरमन चषक स्पर्धेचा हा अंतिम सामना या ठिकाणी चेअरमन चषक स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे आणि स्पर्धेतलं 5वं षटक सुरू आहे. अमर बॉलिंग ट्रॅकवर
आणि संदीप माडगूत सर सामना करतायत. आवाज मोठा काढा मगाशी काढलेला तो आहे बरोबर आहे जवळ आहे होय होय चहा मिळालेला नाही हो. बॉलिंग ट्रॅकवर अमर. संदीप माडगूत सर सामना करतायत. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूंची वाढत असलेली संख्या चंदगड संघासाठी धोकादायक ठरू शकते. आवाज वाढवा. आवाज कदाचित मशीन कडनं वाढला नसेल, माझा आवाज कमी पडत नाही, कदाचित मशीनचा आवाज कमी असणार. आणि जोरदार अपील. कुठलाही दबाव अंपायरवर नाही, जोरदार अपील होती. आणि सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी अमर पाटील सरांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतंय. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर टाकलेले आहेत. कुठलीही धाव नाही, 1 विकेट मिळवलेली आहे. पुन्हा एकदा गावलाय अरे वर बघ. अतिशय सुंदर असा कॅच या ठिकाणी या मैदानावर अंतिम मुकाबल्यामध्ये युवराज सिंगने चूक भरून काढली म्हणायला काय हरकत नाही. ज्या 2 जेल त्यांच्या हातातून सुटल्या होत्या, तो अवघड जेल या ठिकाणी घेऊन ते पूर्ण केल्याचं करवीर संघाला खरोखर एक चांगलं यश या ठिकाणी मिळवून दिलं. आणि युवराजने खरोखर मी अष्टपैलू काय आहे याची प्रचिती प्रत्यक्ष मैदानावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खरोखर बघायला गेलं तर खरोखर खूप मोठ्या संकटामध्ये सापडला आहे चंदगडचा संघ. आणि आता फलंदाजीसाठी मैदानावर येतो तो सचिन पावरा. आणि आतापर्यंत धावफलकावर धावा झालेल्या आहेत 23-5. षटक या ठिकाणी 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. त्यांना द्या आणि हा घेतो. बघूया सचिन पावरा आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देत आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी अमरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू 4 टाकले, 2 विकेट या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. सॉरी, या ठिकाणी अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. बोल. आणि उत्तुंग फटका मारलेला आहे. पंचांचा निर्णयाची वाट पाहतोय. पंच काय निर्णय देत आहेत बघूया. 6. पंचांचा इशारा, षटकार. खरोखर बघायला गेल तर हा येतोय खणखणीत असा चेअरमन चषक 2026चा षटकार. आणि पहिलं पारितोषिक 500 रुपयाचा इनाम सचिन पवार यांनी खरोखर आता मिळवलेला आहे. डीजे सामना करतात पावरा सर. सचिन पवार सरांनी एक उत्तुंग षटकार ठोकून पहिला षटकार या सामन्यातला सचिन सरांच्याकडून. 5व्या षटकातला हा शेवटचा चेंडू. अमर गोलंदाजी ट्रॅक वरून. आणि गॅप शोधलेला आहे. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन काढून परत स्ट्राईक वर गेलेले आहेत पुढच्या षटकाचा सामना करण्यासाठी सचिन सर. पाय मोडले का संध्याकाळी
एसवींची आहे वाटतं. एसवी. कुठं आहे कुठं आहे? ती गाडी एसवी पाटील सरांची आहे, त्यांना सांगायचं. आताच या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे कृपया ही गाडी काढा. एसवी पाटील साहेब पाटील सर जरासं गाडी पुढे जरा लावायला सांगा, कारण बॉल लागल्यानंतर काच वगैरे फुटेल याची दक्षता घ्यायची आहे आणि आम्हाला सहकार्य करायचे आहे. बॉलर पंडित 6वं षटक घेऊन येत आहेत पंडित सर. सामना करतायत पावरा सर. एस व्ही पाटील सरांचं आगमन झालेलं आहे, परंतु हे वाईट नाही. पंचांचा इशारा. वाईट चेंडू 2 धावा. आणि लेग पाहिजे. अशा पद्धतीनं 2 धावा. 6व्या षटकातील पहिला चेंडू वाईट आणि लेग पाहिजे. पचकर सर, पचकर सर घ्या. पचकर सरांचं स्वागत. या की. चेअरमन चषक 2026 सरूरच्या मैदानावर रंगलेला हा अंतिम सामना घेतल्या 2 घेतल्या त्या वरच्या वाईड आणि पंच अतिशय चांगल्या प्रकारे किती 2 धावा ना. 3 ओके ओके ओके. 1 बॉल आणि 5 धावा. 3 बरोबर. पंचांनी अतिशय चांगल्या धावांचं नियोजन या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाहूया 7 ते 8 पावलांचा रनअप आणि हा टाकलेला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे मारलेला हा चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय, परंतु तितकाच क्षेत्ररक्षक तंदुरुस्त आणि हा डायरेक्ट थ्रो. पाहूया आउट होतोय का. अरे गडबड नाही रे पंडित. ही एक अवांतर थ्रोची धाव. हे पंडित गडबड करू नको. या चेंडूवर मिळालेल्या 2 धावा. जबरदस्त असा हा अंतिम सामना 36 झालेला सर, बरोबर आहे तो. हा तेच नाही आत्ताची धाव. कोल्हापूर जिल्हा चेअरमन चषक आणि शिक्षकांच्या अंगातील हा क्रीडा गुण. पुढचा चेंडू या षटकातला मारण्याचा प्रयत्न, परंतु सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण, उत्साहाचं वातावरण. प्रत्येक चेंडू पाहण्यासारखा. फलंदाज धावा करण्यासाठी अतिशय धडपडी दिसत आहे. पुन्हा एकदा हा टाकलेला चेंडू आणि उचलून मारलेला आहे आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये. पंचांचा निर्णय आउट. चेअरमन चषक 2026 पर्व पहिले आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचे विद्यमान संचालक आदरणीय एस व्ही पाटील सर, आपलं मनपूर्वक स्वागत. कृपया आपण सभा मंचाकडे यायचं आहे. आदरणीय एस व्ही पाटील सर. सहावं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज. जबरदस्त असं हे वातावरण. फलंदाज मैदानावर नजर टाकताना आणि हा पुढील चेंडू षटकातील पहिला चेंडू
सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीही धाव मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 37. आणि हा मारलेला चेंडू जबरदस्त असा हा फटका, परंतु पाहूया किती धावा घेत आहेत. जबरदस्त असं हे रनिंग. दोन्ही फलंदाजांनी चांगलं रनिंग घेऊन 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पंचांचा इशारा 2 धावांचा. चर्चा, नियोजन आणि धावसंख्या 41. आत्ताच्या 2 काढल्यानंतर 40 होत्या त्या. शेवटची ओव्हर चालू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे. संघाची धावसंख्या 45 आणि हा पुढील चेंडू चांगला मारण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव चेंडू. 5 बाद 45. शेवटची ओव्हर चालू आहे. दुसरा चेंडू पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर 0 धावा आलेले आहे. पाहूया तिसरा चेंडू षटकातील. पाहूया या चेंडूवर फलंदाजी कशी होते ती. आणि चांगल्या प्रकारे उचललेला हा चेंडू आणि हा पंचांचा इशारा. षटकार, जबरदस्त असा हा उत्तुंग मारलेला षटकार. दशरथ सर यांच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त असा सतीश, फलंदाजी सतीश सर. पाहूया शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा निर्धाव, तिसरा षटकार, चौथा चेंडू. पाहूया सतीश सर काय करतायत. हा पुढचा चेंडू 5 आउट 51. 5 बाद 51. पुढील चेंडू चौथा. हा उचलून मारण्याचा प्रयत्न, परंतु सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि 6वी विकेट, चंदगड संघाची 6वी विकेट.
या ठिकाणी सतीश सर आउट झालेले आहेत. संघाची धावसंख्या 51. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विकेट पडलेली आहे. पाहूया शेवटचे 2 चेंडू आणि करवीर संघासमोर चंदगड संघ किती धावांचं आव्हान ठेवतोय ते पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकून फलंदाजाला बाद केलेला आहे. एक चौकार आणि एक षटकार जरी मिळाला असेल तरी विकेट घेऊन पुन्हा पुनरागमन केलेलं आहे. पाहूया 5वा चेंडू आणि हा टाकलेला चेंडू मारण्याचा जोरदार फटका प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा विकेट किपरच्या हातामध्ये टाकून चेंडू पूर्ण केलेला आहे. 5व्या चेंडूवर 2 धावा, एकूण धावा 1 धाव, एकूण धावा 52 आणि सामन्याचा शेवटचा चेंडू आणि जबरदस्त अशी बोल्ड. या ठिकाणी इनिंगचा हा शेवटचा चेंडू होता. अंतिम सामन्यातल्या पूर्वार्धात हा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर दांडी गुल झालेली आहे आणि फर्निचर तोडण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजांनी केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारची टिचून गोलंदाजी करवीर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर अशी एकूण धावफलकावर चंदगड संघाने 52 धावा लगावलेल्या आहेत. 53 धावाचं मापक आव्हान या ठिकाणी करवीर संघासमोर या ठिकाणी लगावलेले आहेत. आताच आमचे मित्र युवराज पचकर सर यांनी सुद्धा आपला अनुभव कॉमेंट्रीच्या रूपाने या ठिकाणी सादर केला. खरंच युवराज सरांचं सुद्धा मनपूर्वक असं हार्दिक आभार. धन्यवाद सर. चेअरमन चषक 2026 या स्पर्धेतला महाअंतिम मुकाबल्याचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण वळूया उत्तराकडे आणि पहिल्या इनिंग मध्ये चंदगड संघाने खरोखर बघायला गेलं तर गेले 3 दिवस चेअरमन चषक 2026 या स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ओंकार सर यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट असं लाईव्ह प्रेक्षेपणाचं काम केलं. त्यांचं सुद्धा नियोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार. खुशखबर सर्व जिल्हास्तरीय शिक्षकांसाठी भव्य दिव्य असे जिल्हास्तरीय अध्यक्ष पुरोगामी शिक्षक समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री युवराज काटकर सर आयोजित शाहवाडी तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष चषक स्पर्धा जिल्हास्तरीय 2026 पर्व 2 या ठिकाणी जाहीर करतायत. पहिलं बक्षीस 21,000 रुपये व शिल्ड, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये व शिल्ड, तृतीय पारितोषिक 10,000 रुपये व शिल्ड आणि चतुर्थ पारितोषिक 7,000 रुपये व शिल्ड अशा प्रकारचं बक्षीस सन्माननीय शाहवाडी तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष चषक स्पर्धा या ठिकाणी युवराज काटकर सर हे आपलं जाहीर करतायत. सर्व शिक्षकांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी चंदगड संघाने आपलं शतरक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं आहे आणि आपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सन्माननीय या सरोडगावचे सुपुत्र अनिल पाटील दादा वार्ताहर यांचे मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. सुद्धा हॅलो दैनिक तरुण भारतचे पत्रकार सन्माननीय अनिल पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर शिक्षक संघाचे नेते
यशवी पाटील सर, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक यांचे या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा नियोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत आहे. आत्ताच या ठिकाणी आलेले ज्योतिर्लिंग सोसायटी शिंपेचे संचालक शिवाजी पाटील भाऊ आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उदय पाटील, आपलंही संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. कृपया चंदगड संघ आणि करवीर संघातल्या संघ व्यवस्थापकांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. कृपया करवीर संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. या ठिकाणी महाअंतिम मुकाबल्यामध्ये चेअरमन चषक 2026चा महाअंतिम सामना या ठिकाणी चालू आहे. एक इनिंग संपलेली आहे, दुसरी इनिंग या ठिकाणी चालू होत आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून फलंदाजीसाठी दाखल झालेला अमर पाटील, त्याच्या सोबत आहे तो संजय जाधव सर. संजय सर आणि अमर पाटील सर तगडे फलंदाज करवीर संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात दाखल झालेला आहे. यांच्या समोर मापक असं 53 धावाचं आव्हान या ठिकाणी आहे. गोलंदाजी मार्कवर सतीश, पहिला चेंडू हलक्या हाताने टोलवला आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि संघाचं खातं या ठिकाणी खोललेलं आहे 1 धावेने. संजय याच्या रूपाने हलक्या हाताने टोलला चेंडू. पहिल्या षटकामध्ये जर विकेट पडली तर आप्पा दिवसे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. याचा लाभ घेण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवर टिचून अशी गोलंदाजी करून प्रयत्न करायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू, अचूक टप्प्यावर टाकला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी. खरोखर सतीश अतिशय सुंदर असा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. बघूया सतीशचा पुढचा चेंडू, सामना करेल अमर. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडू सांगता होते. गोलंदाजी मार्कवर व्हेरिएशन पाहायला मिळते. प्रत्येक टप्प्यावरचा वेगवेगळा चेंडू या ठिकाणी हाताळताना दिसतोय गोलंदाज. पुन्हा एकदा षटकारची आठवण करून देतोय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे इनाम. सन्माननीय जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे विद्यमान संचालक सुनील पाटील सर यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे फलंदाजांनी. पुन्हा एकदा सतीशने हम भी किससे कम नाही म्हणत दाखवून दिले. चांगल्या प्रकारची टिचून गोलंदाजी मार्कवर सतीश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू प्रगतीपथावर टाकलेले आहेत आणि 1च धाव खर्च केलेली आहे. करवीर संघाच्या 1च धावा धावफलकावर आहे. बघूया सतीशचा पुढचा चेंडू, सामना करेल अमर. 4 चेंडू मध्ये फक्त 1च धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन, अतिशय सुंदर आणि सुरेख टाकला हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस इथं अंदाज लावला जातोय. सन्माननीय आपले संचालक यांच्या माध्यमातून, कांबळे सरांच्या माध्यमातून दुपारनंतर खेळपट्टी गोलंदाजाला साथ देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरोखर हे अंदाज सार्थ ठरतोय सर. आपला अभ्यास खरोखर यासाठी चांगला आहे. धन्यवाद सर. सतीश सरांचा शेवटचा चेंडू, 1 टू गो. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलला. अमर सारख्या तगड्या फलंदाजाला जोखडून ठेवणं जोखमीचं काम या सतीश या गोलंदाजाने केलं आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. खरोखर जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही. अशी अतिशय टिचून बॉलिंग म्हणायला लागेल.
आणि खरोखर म्हणावा तसा हा अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय आणि आपल्या सर्वांना सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या क्रीडा महोत्सवाचं क्रिकेट महोत्सवाचं आयोजन शाहूवाडी तालुका शिक्षक समिती अध्यक्ष सन्माननीय श्री युवराज काटकर सर यांच्याकडून केलं जाणार आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 21,000, द्वितीय क्रमांकाचे 15,000, तृतीय क्रमांक 10,000 आणि चतुर्थ क्रमांक 7,000. या स्पर्धेची तारीख आणि ठिकाण नियोजित वेळ आपल्याला व्हॉट्सअपद्वारे ग्रुपद्वारे जाहिरातीद्वारे कळवण्यात येईल. धन्यवाद सर सुतार सर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी घेऊन येत आहे तो पुंडलिक सर. पुंडलिक सरांचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी अमर सर. बघूया पुन्हा एकदा स्पष्ट केले ती इरादे अमर पाटील सरांनी दाखवून दिलाय. करवीरचा तडाखा आणि बॉल जातोय सीमारेषे पार. चेअरमन चषक 2024 चा खणखणीत चौकार. डीजे आता सुरू असणाऱ्या ओव्हरमध्ये जर का गोलंदाजाने विकेट मिळवली तर त्या गोलंदाजाला 200 रुपयांचे कॅश प्राइज तुषार दिवशी अप्पा दिवशी किराणा मर्चंट यांच्याकडून जाहीर करण्यात आले. खरोखर धन्यवाद दिवशी आप्पा. आपण भरपूर प्रयत्न करताय परंतु यश घेण्यामध्ये आतापर्यंत तरी गोलंदाज अपेक्षित ठरलेला आहे. बघूया काय सांगता येत नाही पुढच्या काही चेंडूमध्ये असा प्रकार घडेल आणि बक्षीस मिळवेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. केव्हा काय घडू शकेल याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. पुन्हा एकदा पुंडलिक गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल अमर. बघूया पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलला आणि तितक्यात चांगली फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली आणि 1 रन या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. या 1 रन नंतर संघाची धावसंख्या होती ती 7. अतिशय सुंदर देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय शिवाजी रोडे पाटील आप्पा यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर फटका. बघूया किती धावा मिळत आहेत ते. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि येतोय चेअरमन चषक 2026 चा खणखणीत चौकार. डीजे अतिशय धाव फलकावर धावा 11 सजलेले आहेत. पुढचा चेंडू संजय जाधव सरांनी मगाच्या बॉलवर चौकार ठोकला होता आणि सावध पवित्रा घेत 1 धाव या ठिकाणी वसूल केली आणि नॉन स्ट्राईक बॅट्समॅन अमर पाटील सरांना स्ट्राईकवर आणलं. जाने माने बॅट्समॅन अमर पाटील सर 2 वेळा या ठिकाणी सामनावीराचा किताब या स्पर्धेमध्ये पटकावलेला. अमर पाटील सर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. बघूया पुढचा चेंडू. चांगला टोललेला चेंडू. बॉल जातोय सीमा रेषे पार आणि हा येतोय चेअरमन चषक 2026 चौकार. डीजे आणि या 4 धावेनंतर धाव फलकावर धावा सजलेल्या आहेत त्या 16. शेवटचा चेंडू 1 टू गो. पुन्हा एकदा अमरने अतिशय चांगला फटका या ठिकाणी पुन्हा एकदा येतो चेअरमन चषक 2026 चा खणखणीत चौकार. डीजे
या ठिकाणी धावफलकावर 20 धावा या ठिकाणी धावफलकावर सजलेले आहेत. या षटक जरा थोडस चंदगड संघाकडून महागडं ठरलं. 18 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये अतिशय बांधून ठेवलं होतं, परंतु दुसरं षटक थोडस महागडं ठरलं आणि आतापर्यंत धावफलकावर 20 धावा लगावलेल्या आहेत. आणि पुढचं षटक या ठिकाणी पहिलं षटक ज्याने यशस्वी हाताळलं तो सतीश गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर घेऊन येत आहेत सतीश. बघूया षटकामध्ये आपलं काय योगदान देत आहेत ते. आणि सामना करतील संजय सर. संजय वर्सेस सतीश. कोण बाजी मारते बघूया. स्कोर आहे सर 20 बिनबाद 20 2 षटकानंतर. अतिशय सुरेख असा चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे. या ठिकाणी 1 रन या ठिकाणी घेतलेले आहेत. ह्या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 21. पुन्हा एकदा अमर पाटील स्ट्राईक बॅट्समॅन स्ट्राईकवर. 29 चेंडूत 32 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी करवीर संघाला. सुंदर असा फटका आणि त्याच प्रकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी क्षेत्ररक्षणाद्वारे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत सतीश यांनी हाताळलेली आहे. पहिल्या चेंडू मध्ये आता 1 धाव या ठिकाणी. ठीक आहे, डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी क्लोज किपर असल्यामुळं. पुन्हा एकदा खरोखर सतीशने चांगल्या फलंदाजाला या ठिकाणी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय सतीश. थोडीशी मिस फिल्डिंग या ठिकाणी आपला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली आणि त्याचं प्रत्युत्तर 2 धावामध्ये करवीर संघाने वसूल केल्या. अतिशय अचूक आणि सुरेख टप्प्यावरची गोलंदाजी सतीश कडून पाहायला मिळते. संघासाठी खूप मोठे योगदान सतीश देतोय. त्याला साथीची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या ठिकाणी मिस झेल झाला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चेअरमन चषक 2026 चा खणखणीत चौकार. डीजे परत 5 चेंडू टाकले. शेवटचा चेंडू 1 to go. सामना करेल अमर. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सतीश, पण वाईट अंपायरद्वारे घोषित अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेनंतर धावफलक खालता होतोय आणि धावा 29 आतापर्यंत लगावलेल्या आहेत. अजूनही वन टू गो. सतीश यांचा शेवटचा चेंडू. सामना करेल अमर. झालं पुकारतो. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडू हलक्या हाताने टोलवला आणि 1 धाव वसूल केली. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 च्या घरामध्ये. या ठिकाणी 3 षटक या ठिकाणी समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा या ठिकाणी धावफलकावर सजलेले आहेत. या ठिकाणी या चेअरमन चषक 2026 या स्पर्धेसाठी मैदानावर प्रत्यक्ष अशोक पाटील सर वागवेकर आणि अशोक पाटील
सर तिरपणकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा या नियोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत आहे सर. अजूनही करवीर संघाला 24 बॉल मध्ये 23 धावाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बघूया बिनबाद आतापर्यंत 30 धावा धावफलकावर या ठिकाणी लगावण्यामध्ये यशस्वी झालेत करवीर संघाचे सलामीवीर फलंदाज अमर आणि संजय. खरोखर बघायला गेलं तर अमर आतापर्यंत चांगल्या प्रकारची फटकेबाजी चोफेर मैदानामध्ये फटकेबाजी करताना आपण बघतोय. खरोखर अमर हा त्या करवीर संघाचा हुकमी एक्का म्हणायला काही हरकत नाही. आतापर्यंत संपूर्ण सामन्यामध्ये त्यांची तगडी फलंदाजी आपण बघितली. 14 बॉल मध्ये वैयक्तिक 22 धावावर नाबाद खेळतोय तो अमर पाटील सर आणि 7 धावावर नाबाद खेळतात ते संजय जाधव सर. अतिशय चांगल्या प्रकारची सलामीवीर बॅटिंग या ठिकाणी मैदानामध्ये करवीर संघाकडून पाहायला मिळते आहे. आताच मैदानामध्ये पुन्हा करवीर संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज पाटील अजून पुन्हा मार्गदर्शन करून आपल्या डगआउट मध्ये परततोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर मिस्टर शिवाजी या ठिकाणी चंदगड संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर घेऊन येत आहेत मिस्टर शिवाजी. आणि खरोखर बघायला गेलं तर मॅच विनर गोलंदाज सेमीफायनल सामन्याचा मिस्टर शिवाजी याने 9 धावा सुद्धा दिले नाहीत आणि सेमीफायनल सामना जिंकला चंदगड संघाने. जिल्हा परिषद पुन्हा एकदा अमर पाटील सरांनी अतिशय सुंदर असा चेंडू तोडला. बघूया किती धावतात आणि हा जातोय चेअरमन चषक 2026 खणखणीत चौकार. डीजे या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे स्वीकृत संचालक म्हणून ज्यांची आता निवड झाली ते सन्माननीय अशोक पाटील तिरपणकर सर यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी तिरपणकर सर यांची निवड झाली त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. पुन्हा एकदा सतीश यांच्या कडून फलंदाज बीट होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आतापर्यंत धावफलकावर धावा 34 कुटलेले आहेत करवीर संघाने. पुन्हा एकदा अंपायरद्वारे अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये या अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 35. 18 धावाची आवश्यकता आहे अजून जिंकण्यासाठी करवीर संघाला. 22 बॉल 18 धावा. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सतीश यांच्याकडून पाहायला मिळते आहे. सतीशने गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन या ठिकाणी दाखवलंय. नाव कळत नाही ते नाव. चौथ्या षटकातील 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येत आहेत शिवाजी सर. 5 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. 4 चेंडू 4 झालेले आहेत. एक वाईट आहे. चेंडू जरी 5 टाकले तरी या ठिकाणी 4 चेंडू काउंट केले जातील. एक वाईट गेलेला होता. आणि फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव संख्या पोहोचलेली आहे 35 वरती. अनेक उत्कृष्ट झेल आहे हा झेल.
फटका उत्तुंग होता, परंतु झेल त्याहीपेक्षा उत्तुंग आहे, उत्कृष्ट आहे. आणि अमरची एक उत्कृष्ट खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. व्यक्तिगत 26 स्कोर करून अमरची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. दत्ता शिंदेने उत्कृष्ट कॅच घेतलेला आहे. चंदगडचे त्यांचे सगळे सहकारी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायत. आणि यानंतर बॅटिंगसाठी आलेले आहेत युवराज करवीर संघाकडून. करवीरचा हुकमी एक्का युवराज पाटील. चंदगड संघाकडून 4 षटक आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहेत आणि धाव संख्या आहे 35. तीन षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 18 चेंडू फक्त आणि अंतिम सामन्याचा थरार या ठिकाणी चेअरमन चषक. राम भोस सध्या स्कोर बोर्डवर 35 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5वं षटक घेऊन आलेले आहेत राम भोसले सर. स्ट्राईक वरती आहेत संजय. पहिला चेंडू आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्टरित्या उत्कृष्ट फेक. गोलंदाजाने चेंडू कलेक्ट केलेला आहे. दुसऱ्या चेंडूसाठी तयारी करतोय गोलंदाज आणि स्ट्राईक वरती गेलेले आहेत युवराज. दुसऱ्या चेंडूचा सामना करतील युवराज सर. 5व्या षटकातील 1 चेंडू पूर्ण झालाय. 17 चेंडू 17 धावा. इथं लिवरी जरा बीट झालेत. निर्धाव चेंडू, लूज बॉल, उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी, स्लो ऑन डिलिव्हरी. क्रिकेट हा फक्त बॅट आणि बॉल मधला खेळ नाही आहे, तो बौद्धिक मानसिक मनोधैर्याचा खेळ आहे. परत एकदा बीट झालेले आहेत. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत. चेंडू निर्धाव चाललेत. 5व्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. चेंडू शिल्लक राहिले 15. 15 चेंडू आणि 17 धावा. समीकरण. अँड दॅट इज द फॅन्टॅस्टिक इरा ॲट द क्रिकेट ऑफ द हिस्ट्री ऑफ सरोड. 4था चेंडू, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट, 1 धावा. फक्त 4 चेंडू 2 धावा काय दिलेले आहेत. 5वा चेंडू टाकलेला आहे. संजयाने हा चेंडू टोलवलेला आहे. पंचांच्या निर्णयाची आपण वाट बघतोय. पंचांनी इशारा दिला आहे चौकार. कदाचित मशीनचा आवाज कमी असणार. माझा आवाज कमी आहे असं मला तर वाटत नाही. पहिलीच प्रतिक्रिया आहे माझ्या आवाजाबद्दल. मशीन चेक करायला लागणार. हा मोकळाच आहे. मोकळा सोडलं की पळतय. मोकळा सोडून चालणार नाही. आमचे सन्माननीय मार्गदर्शक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे. शाहूवाडीकरांची समस्त. स्कोर आहे 41. 41 स्कोर आहे. धावा पाहिजेत 12. आणि चेंडू फटकावलाय, परंतु क्षेत्ररक्षणी तितकंच उत्कृष्ट. उत्कृष्ट फटका आणि 1 धाव.
स्ट्राईक वरती गेलेत युवराज, परंतु ओव्हर संपन्न झालेली आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धाव संख्या झाली आहे 42. चेंडू शिल्लक राहिले 12 आणि विजयाचा अंतर फक्त शिल्लक आहे 11 धावा. विजय आणि 11 धावा, फक्त 11 धावा विजयासाठी शिल्लक आहेत आणि चंदगडकरांच्यासाठी 12 चेंडू आहेत. 12 उत्कृष्ट चेंडू आणि 11 धावा आणि विजयाचा सन्मान प्रथम क्रमांकाचा मावळतीला चाललेला सूर्या, वारण्याच्या काठावर असलेल्या सरूड गावामधील श्री शिवशाहू महाविद्यालय सरूडच्या भव्य पटांगणावर अंतिम सामन्याचा थरार सुरू आहे. संघातील खेळाडू एकमेकांशी चर्चा करतायत, रणनीती आखतायत. बघूया फलंदाजांची रणनीती यशस्वी ठरते की क्षेत्ररक्षकांची रणनीती यशस्वी ठरते. मी वारंवार सांगतोय, क्रिकेट हा फक्त बॅट आणि बॉल यामधला खेळ नाहीये, तो रणनीतीचा खेळ आहे, मानसिक धैर्याचा खेळ आहे. तुम्ही कशा पद्धतीनं व्यूहरचना करता, विरोधी संघाला कशा पद्धतीनं तुम्ही पराभूत करण्यासाठी व्यूहरचना आखता, त्यानुसार विजय आणि पराभव यावर अवलंबून आहे. आमच्या सोनटक्के सरांनी सकाळपासून उत्कृष्टाचं या ठिकाणी समालोचन केलेलं आहे आणि शेवटी आम्हाला थोडीफार का असेना संधी दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 6वं षटक घेऊन येत आहेत शिवाजी सर. सामना करतायत संजय सर. 6व्या षटकातला पहिला चेंडू. फलंदाज तयार आहे, गोलंदाज and going on to the track, to the ball, to the Shivaji and delivery by the Shivaji and hit the ball. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. पंच किती धावा डिक्लेअर करतात? पंचांनी फक्त एकच धाव डिक्लेअर केलेली आहे. सनी जाने माने पंच, सरूरच्या पंच क्रोशित घडलेला पंच सनी सर. आपलं खूप मोठं योगदान, सर्व पंचांनी दिलेलं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप महत्वाचं ठरलेलं आहे. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम शेवटी आहेच. आता सध्या मॅचचं समालोचन. युवराज सर ऑन द स्ट्राइक and bowling track and hit the ball. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा पटकावल्या आहेत. क्षेत्ररक्षण सुद्धा अगदी उत्कृष्ट केलेलं आहे. माईक स्कोअर आहे 45. जिंकण्यासाठी फक्त 10 चेंडू आणि 8 धावा. 10 चेंडू 8 धावा असं समीकरण सुरू आहे. लिहायला लागतो बाजूला 10-8 बरं पडतं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनेबद्दल चर्चा करतायत खेळाडू. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 8 धावा हव्या आहेत.
पंचांनी सामना सुरू करायचा आहे. व्यूवर रचना मॅचच्या आधी, मॅच चालू असताना खेळ. युवराज ऑन स्ट्राईक. शिवाजी बॉलिंग करतायत आणि उत्कृष्ट फटका आणि 4 धावा. विजयाच्या अगदी जवळ. विजयाचं अंतर फक्त 4 धावांनी शिल्लक आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी धावा पाहिजेत फक्त 4. होऊन जाऊ दे डीजे. कालपासून स्कोरर म्हणून अगदी उत्कृष्ट भूमिका ज्यांनी पार पाडली. बिनचूक करेक्ट. सोनारापेक्षा कडक काम. महेश सर, चौकाराने विजय केला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फक्त 4 धावा आणि 8 चेंडू. चौकाराने नव्हे तर षटकाराने विजय. चौकाराने नव्हे तर षटकाराने विजय आणि या स्पर्धेचा विजेता आहे करवीर.